नमस्कार, मी सौ दीपा दिलीप सरोडकर. आता आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 17चे उमेदवार, नगरसेवक पदाचे उमेदवार अभित नाईक यांच्यासोबत. नमस्ते सर. नमस्ते. नगरपंचायत निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत, तर काय प्रतिसाद मिळतो तुम्हाला नागरिकांमधून? आज कणकवली नगरपंचायत निवडणूक 2025च्या निमित्ताने बोलायचं झालं तर गेली 5 वर्ष या कणकवलीचा नगरसेवक म्हणून मी प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली आहे आणि त्या प्रभागामध्ये महिला ओबीसी आरक्षण पडलं. तिथे काम करताना आमची ग्रामदेवता स्वयंभूराव असतील, भाद्र बाबा असतील किंवा यांच्या कृपाशीर्वादाने मला जनतेची काम करण्याची संधी मिळाली आणि मी असा कार्यकर्ता आहे की सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी त्यांना न्याय देण्यासाठी मी सर्वतोपरी मदत करत असतो. त्या पद्धतीने माझ्या प्रभागातीलच नव्हे तर माझ्या शहरातील सर्व लोक आपुलकीने आपलं काही काम असेल ते न्याय घेण्यासाठी येत असतात. त्याचप्रमाणे आता तिथे ओबीसी महिला आरक्षण पडल्यामुळे आज मी आमचे पालकमंत्री नितेश राणे साहेब असतील किंवा माझे मित्र माजी नगराध्यक्ष समीर नलावडे असतील यांच्या आग्रहाखातर मी या 17 नंबर वॉर्डमध्ये लोकांच्या आग्रहाखातर मी या 17 नंबर वॉर्डमध्ये उमेदवारी भरलेली आहे आणि आता काही दिवस अल्प दिवस शिल्लक राहिलेले असताना आमचा प्रचाराचा झंझावात चालू आहे. परवाच्या दिवशीच पालकमंत्री नितेश राणे साहेबांची प्रचार सभा झाली. प्रचार सभेला स्थानिक लोकांचा प्रचंड सहभाग होता आणि महत्वाचं म्हणजे एक लोकांची माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की हा काम करणारा माणूस आहे, हा काम करून आपल्या जनतेला न्याय देऊ शकतो, ही भूमिका लोकांमध्ये आहे. त्यामुळे मला लोकांचा उदंड प्रतिसाद आहे आणि गेली 5 वर्ष म्हणा किंवा 10 वर्ष पालकमंत्री नितेश राणे साहेबांच्या संपर्कातून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काम केलं ते लोकांना भावलेलं आहे. महत्वाचं म्हणजे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल असो किंवा तुम्ही रस्ते बघा कणकवलीचे, किंवा महत्वाचं म्हणजे आमचं गणपती साना बघा, धबधबा बघा, किंवा जानवली कणकवली जोडण्याचं जे काय मधला ब्रिज आहे तो बघा. हे गेल्या 2-3 वर्षात नितेश साहेबांनी कामं मार्गी लावली, जी मोठी गेली 25 वर्ष काही नेत्यांना ती मार्गी लावता आली नाही. ती कामं पालकमंत्री नितेश राणे साहेबांनी मार्गी लावली. आता जर ते पालकमंत्री आहेत, सत्तेत आहेत, मी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटांचा मी जिल्हाध्यक्ष आहे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदरणीय राणे साहेब यांच्या आशीर्वादाने या कणकवली शहरात आमचाच भाजप राष्ट्रवादीचा झेंडा राखेल आणि नगराध्यक्षपदी समीर नलावडे निवडून येतील. त्यांच्यासोबत आम्ही 17ही नगरसेवक निवडून येऊ एवढी आपल्याला पूर्णपणे ठामपणे विश्वास देतो. याच्या आधी तुम्ही केलेली कामं आहेतच, पण इथून पुढे जर तुम्हाला पुन्हा पसंती दिली नागरिकांनी तर तुमचं विजन काय असेल? आता पुन्हा पसंती दिली तर मी खरोखरच सांगतो ताई की लोकांसाठी मी माझ्या मागच्या वार्डमध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये जे काम केलं त्याची नोंद म्हणजे लगतचा म्हणजे तिथून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती तो प्रभाग आहे. तर त्याची मला जाहिरात करण्याची गरज लागली नाही, कारण की लोक त्या रस्त्यानेच जात येत असतात. शिवाजीनगर रोड आहे तो, त्या रोडवरनं प्रामुख्याने वर्दळ असते आणि ते ह्या वार्डमधल्या लोकांना सांगायची मला आवश्यकता लागली नाही. तिथे स्ट्रीट लाईट असो, शिवाजीनगरचा मोठा रस्ता असो किंवा इंटरनल रस्ते असतील, लोकांचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम असो किंवा आणि लोकांची इतर घरापर्यंत जाणारे पानंदी असतो, पायवाट असो, या सगळ्या लोकांचे मी 4 नंबर प्रभागात केल्यात आणि त्याच जोरावरती त्या केलेल्या कामाची पोचपावती मला ह्या प्रभागातून मिळेल. आणि त्याचप्रमाणे ह्या प्रभागात येणाऱ्या काळात महत्वाचं म्हणजे आता काही लोकांनी आपल्याला, तुम्ही गेलात प्रभागात तर रस्ता थोडा अरुंद आहे, तर त्या प्रभागातील लोकांना न दुखवता, कोणाची जमीन न घेता संकल्पना मला काही ज्येष्ठ लोकांनी दिली की आपण रिंग रोड करू, म्हणजे बाहेरून त्या पद्धतीने येणाऱ्या काळात तो प्रकल्प मार्गी लावण्याचा माझा संकल्प आहे. त्याचबरोबर ह्या प्रभागासाठी स्ट्रीट लाईट म्हणा किंवा काल पालकमंत्री नितेश राणे साहेबांनी आम्हाला सभेत सूचना केली, तिथे जागा उपलब्ध करून दिलात तर मी चांगला एक गार्डन करू आणि स्विमिंग पूल सारखं असेल किंवा काय असेल
अशी काही संकल्पना प्रत्येक वार्डात राबवण्याचा पालकमंत्र्यांचा संकल्प आहे, तो मार्गी लावण्याचं काम आम्ही करू. एवढंच सांगू इच्छितो. लोकांना साजेसं काम येणाऱ्या काळात मला लोकांनी निवडून दिलं तर 100% करीन आणि त्या पद्धतीने माझी वाटचाल आहे. फक्त लोकांनी आशीर्वाद दिले तर त्या सार्थकी लावण्याचं काम मी करेन. नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून तुमच्या प्रभागातील लोकांना काय आवाहन कराल? नगरसेवक पदाचा उमेदवार म्हणून मी प्रभागातील लोकांना आवाहन एकच केलं की मी नगरसेवक पदासाठी उभा राहिलो, आवाहन करायला गेलो त्याच्या आधीच लोकांनी सांगितलं तुम्ही सांगण्याची आवश्यकता नाही, तुमचं काम बोलतंय, त्यामुळे तुमच्या बरोबर आम्ही 100% आहोत. आणि कालच्या सभेत दिसून आलं की ती स्थानिक जनता पूर्णतः या प्रभागातील 200 ते 300 लोक त्या कॉर्नर सभेला होती आणि तेच मतदार होते आणि त्या मताच्या पेटीतनं ते घडून आणतील एवढीच मला आशा आहे. महत्वाचं म्हणजे मतदारांना मी आवाहन करू इच्छितो की ह्या प्रभागातच नव्हे तर पूर्ण शहरातील मतदारांनी नगराध्यक्ष पदाचे आमचे मित्र समीर नलावडे व या प्रभागातील मतदारांना आवाहन करतो की नगरसेवक म्हणून अभित नाईक यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं, एवढंच मी मतदारांना आवाहन करतो.